मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत। त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत। आज जिकडे 50 माणसं राहत होती त्या ठिकाणी 500 माणसं राहायला आली आहेत एका जागेत। माणसं वाढली आहेत, त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत, ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्या। म्हणजे साधारणपणे 26 जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकत नसेल तर काहीतरी 900 इंच वगैरे काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता। परवाचा पाऊस साधारणपणे 400 इंच वगैरे पडला, बरोबर ना? त्या 400 इंचामध्ये जर ज्या प्रकारचा केऑस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रस्ते कमी आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही, कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत, काहीही चालू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने, काय झालंय, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या